ते सगळं न समजण्यासारखंच झाले रे लाल्या. Attention please. Arab Airways Caravel flight number AB701 will be landing in 2 minutes. एक्सक्यूज मी सर, मी 2 मिनिटं तुम्हाला जेवायला देतो सर. प्लीज. Thank you. काय थोडं संबंध एअरपोर्ट घेतला आम्ही. उठ, तू थांबू नको इथे. तू थांबू नको, माझा ऐकतोय तुझा. विद्या, तू जा इथून. मी सांगतो तुला. आज बदमाश सोनेरी टोळीचा नायक शंभू महादेव सर, तुमचा बाळमित्र. हात सोड त्याचा. तू खाली बोलून गेलास. वाटलंच होतं मला. कधी काळची दोस्तीस म्हणून आपली स्वारी इथं येणार आणि माझ्या गुन्ह्याचा भार आपल्या शिरावर घेणार. पण का? माझ्यासारख्या पाप्यासाठी तुझं हे बलिदान का? तुझं हे सोंग लहान पोर देखील ओळखेल. कशाला बतावणे इन्स्पेक्टर साहेबांसमोर. नमस्ते लालजी शेठ, नमस्ते. कधी काळी आपल्या आणाभाका झाल्या होत्या. म्हणत असाल तर 1.5 कोटी रुपये. लालजी शेठ, मी तुला काही महत्वाचं मला तुला लाल्या लाल्या तुला हवाय तो बदमाश सोनेरी टोळीचा नायक हा नव्हे. लाल्या गफलत कशी तर जन्मभर पस्तावशील. तो भ्रष्ट ततो भ्रष्ट. ठीक आहे, 2 मिनिट तुम्हाला जेवायला देतो. माफ करा सर, मी तुम्हाला दुखावलं याबद्दल, पण माझा नाईलाज होता सर. बोला सर, आता मी तुमच्याकरता काय करू? शंभूला तू सोडणार नसलास तर माझ्या हातात हात कडा घाल. मला घेऊन चल. केवळ तुमच्या मित्रप्रेमासाठी सर? यू बिग फूल. अरे जंगलचा राजा सिंह तुझ्यासमोर हात जोडून उभा आहे आणि मूर्खासारखा तू कोल्ह्या लांडग्यांची शिकार करण्यात काय धन्यता मानतोयस? अरे तुला हवाय तो बदमाश सोनेरी टोळीचा नायक मी नाही. असं कदापि घडणार, असं कदापि होणार नाही. जे कदापि घडणार नाही असं वाटतं तेच आयुष्यात घडतं. म्हणूनच म्हणतात सत्य फार विचित्र असतं, कठोर असतं, क्रूर असतं. नाही. माझ्या शब्दावर तुझा विश्वास नव्हता. तुझ्या बाईना विचार. तुझ्या बाई तरी कधी खोटं बोलायचं नाही. सुमित बाई हे तुम्ही तरी सांगा, माझे सर तसं नाही बाई. प्लीज तरी सांगा ना, माझे सर तसं नाही बाई. सर काय केलं? सर काय? काय झालं रे लाल्या? काय होतंय रे बाळा? हे होत आहे, काय झालं तेच कळत नाहीये. पायाखालची धरती हादरते, सरकते. आगा होते सर्वांगाची. सर काय केलं? अशीच जग माझ्यावर उलटलं त्यावेळी माझी देखील अशीच तडफड झाली होती. म्हणून त्याचा सूड तुम्ही माझ्यावर उगवला. वेड्यासारखं बोलू नकोस. परिस्थितीनं आज आपल्याला एकमेकासमोर उभं केलंय. तुला ही गोष्ट आजच समजली असती तरी माझ्या दृष्टीनं जुनी पुराणी झाली ही घटना. जुनी पुराणी खरंच जुनी पुराणी. पुण्यासारखं पाप देखील जुनं पुराणच आहे. वाघीण आपल्या पोटच्या पिलांना खाऊन आपली भूक भागवते असं ऐकलं होतं मी. पण पित्या समान मानलेले गुरु आपल्या पुत्राचे असे लचके तोडून त्याला खात असतील अशी कल्पना सुद्धा मला कधी शिवली नाही. तुझी रीतच तशी आहे. त्याला तू काय करणार आणि मी तरी काय करणार? इथे खरे भिकेला लागतात. भिकेला लागण्यापेक्षा भ्रष्ट होणं तुम्ही का पत्करलात? आणि भ्रष्टच व्हायचं होतं तर मग धुळीत पडलेलं मला तेवढेच माणसात तरी काय आणलंच. अरे वाईट होतो तेव्हा देखील वाईटाची साथ केली. धुळीच्या रस्त्यावरून देखील ताठ मानेनं धुळीतच जायला निघालो होतो. मग का धुळीने भरलेल्या या माझ्या हातामध्ये बाईंनी दिलेली प्राजक्ताची फुलं दिली आणि या फुलांसारखा सुंदर सात्विक आणि सुगंधी हो
म्हणून आईच्या प्रेमळ हातानं का आशीर्वाद दिला? आईच्या खुशीत चिमुकलं बाळ ज्या विश्वासानं गाढ झोपी जात, त्याच विश्वासानं सर मी तुमच्या खांद्यावर मान टाकली होती. तुमच्यावरल्या माझ्या बाबड्या विश्वासाला असं नखच लावायचं होतं, तर का माझ्या अंतःकरणात एक सुंदर मूर्ती कोरली आणि का असे घणाचे घाव घालून तिथे तुकडे तुकडे केले? का सर? टेक इट इझी लाल्या, टेक इट इझी. हे सगळे सवाल या घटकेला निरर्थक आहेत. या घटकेला तुझ्या समोर फक्त एकच प्रश्न उभा आहे. हे सगळं कळल्यानंतर तू माझं काय करणार आहेस? दॅट्स ऑल. मी तुमचं काय करणार? मी हो तुमचं काय करणार? करता करता कोणी वेगळंच आहे की. कुटाप्पावर सुराव करणारा कोणी एक गुंड मवाली विद्यार्थी कोणा एका धर्माप्पानं तुमच्या पायाशी आणून घातला, तेव्हा तुम्ही त्याचं काय केलं सर? मी तुझं काय केलं? अरे तुला पोलिसांनी पकडला तर जामिनावर तुला मी सोडवलं. करेक्ट. बोला सर, आणखी तुम्ही माझ्याकरता काय केलं? अरे कोर्टात तुझी केस मी लढवली, मी जिंकली. लाला त्यावर सगळं विसरलं दिसतोयस. अरे माझ्यावर त्यावर तू सुटलास. करेक्ट करेक्ट. म्हणून त्या उपकरणाची फेड मी आता कशी करावी असा सल्ला आहे तुमचा. माझी माणसं सोड, मला फक्त अर्ध्या तासाची मुदत दे. तुझ्यावर कुठलाही किटाळ येणार नाही याची मी तुला हमी देतो. वाटलं लाला this is something. थांबा सर. त्यावेळेस तुम्ही माझ्याकरता आणखी एक गोष्ट केली होती, तुम्ही विसरलात, पण माझी याद पक्की अजून. त्या दिवशी तुमच्या घरातून जाताना तुम्ही माझ्याकडून एक वचन घेतलं होतं. त्यावेळेस तुम्ही म्हणालात, लाल्या अपराधाबद्दल शिक्षा होणं जरूर आहे तर तुला पटतं? मी फक्त मान खाली घातली होती. त्यावेळेस तुम्ही म्हणालात, लाल्या प्राचार्य म्हणून तुला मी जी शिक्षा देईन ती तू निमूटपणे कोणालाही दोष न देता, कसलीही सूड बुद्धी मनामध्ये न ठेवता भोगली पाहिजेस. तसं वचन दे मला. या तुमच्या हाताराटून तसं वचन दिले मी तुम्हाला. लाल्या. तुम्ही दिलेली सगळी शिक्षा भोगले सर. नाही तुझा विचार काय आहे? आणि ज्यानं तुला दानत दिली, Stop it. धैर्य दिलं, Stop तुला it. माणसात Stop it. ते शब्द बोलण्याचा तुमचा अधिकार तुम्ही केव्हाच गमावला सर. लाल्या. दौलतराव, हातकडे आणा. लाल्या पुरता विचार करून पाऊल पुढे राख. माझ्या हातात हातकड्या घालशील तर जन्मभर धाय धाय रडशील. हे तर आता अटळच आहे, पण डोळ्यातल्या अश्रूंनी वाहून जावीत की माझी विवेक बुद्धी आता शेणा मिळण्याची राहिलेली नाहीये. सर हात पुढं करा. माझ्या दृष्टीला दृष्टी म्हणून पुन्हा एकदा सांग. सर हात पुढं करा. पाहू दे त्या विद्यानंद शिष्याची हिंमत. कम ऑन, लेट मी सी फेअर दॅट कॅरेज. कम. शाबास लाल्या, शाबास. विद्यानंद तू खरा खुरा पुत्र शोधतोस. अरे विद्यानं लावली सगळीच रोपं या मातीत झडून गेली नाही. एक तरी वृक्ष रुजला, वाढला आणि आकाशा एवढा झाला. माफ कर लाल्या, क्षमा कर. सुटण्याचीच धडपड मला करायची असती तर मी केव्हा शितापीनं पसार झालो असतो किंवा एरडोवर आलोच नसतो. पण लाल्या, वेळम तू सतो पाहत होतो रे. बोलताय का तुम्ही? खरं ते सांगतोय. अरे पैशाला तू भुलणार नाहीस हे मी केव्हाच ओळखलं. पण पैशालाही न भुलणारी माणसं अखेर मायेच्या माणसात लडबडतात नाही, भ्रष्ट होतात. नाही लाल्या, मान अशी खाली घालू नकोस. तुझी मान अशी ताट राहिली पाहिजे. अरे तुझी मान ताट राहावी म्हणून माझी मान फासावर लटकली तरी मला परवा नाही. इन्स्पेक्टर, मी तयार आहे. सुमन, तुझं मात्र मी आयुष्यात काही बोलू नका तुम्ही. मी तुमची वाट पाहिजे. तुम्ही लवकर घरी परत या. Be brave, my boy. Be brave.